हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. डे 6 जेवायला या सर्वांनी. इथे मी जेवत आहे व या साईडला माझा पिल्लू खेळत आहे. जेवून झाल्यानंतर इकडे माझ्या पिल्लूला खूप झोप आली होती, तर तो झोपी गेला. माझा पिल्लू पण झोपला व या साईडला इस्त्रीचे कपडेसुद्धा आलेले आहेत माझे. त्यानंतर मी खूप बोर होती, सो थोडा वेळ मी माझा फोन स्क्रोल केला. जुने फोटोज व्हिडिओज वगैरे पाहिले, गणपतीचे फोटोज पाहिले. त्यानंतर दुपार झालेली व माझा पिल्लू इथे खूप खेळत होता. त्याला झोका खूप आवडला मी घेतलेला, सो तो या झोक्यामध्ये बसून खूप मस्त खेळतो. त्याला खूप आवडतं, तो उतरत नाही लवकर इथे बसला की. त्यानंतर थोडंसं मी माझ्या गॅलरीमध्ये बसली होती, टाईम एक्सपेंड केला. मस्त वातावरण होतं, दुपार आहे. दुपारी खूप शांत आहे आणि कोणच खालती येत नाही. दुपारचं बघा किती शांत वातावरण आहे, एक कोण पण दिसत नाही आहे. सो त्यानंतर हे दोघं इथे या साईडला खेळत होते, माझा पिल्लू आणि माझा नवरा. इव्हनिंगला थोडंसं आम्ही खालती आलो. मी ATMमध्ये गेली होती पैसे काढायला आणि इथे माझा पिल्लू आणि माझा नवरा या साईडला वाट बघत होते. आम्हाला थोडं घरची ग्रोसरी संपली होती, तर ते सामान आणायला DMartला जायचं होतं. सो आम्ही इव्हनिंगला खाली उतरलेलो. तर मी ATMमधून पैसे काढले आणि इकडे रस्ता क्रॉस करून माझ्या पिल्लूकडे पोचलेली आहे मी. त्यानंतर आम्ही इथून पकडला ऑटो आणि डिरेक्ट पोचलो DMartमध्ये. DMartमध्ये पोचल्यावर जे काय प्रोसेसिंग असतं ते बॅग लॉक करा आणि आतमध्ये एंटर करा. अशा प्रकारे आम्ही आतमध्ये एंटर केलेले आहे. आज असा विचार करून आलो होतो आम्ही की 1.5 दिवसाचे गणपती जातील, सो जास्त क्राऊड नाही मिळणार आम्हाला. त्यासाठी आम्ही आज आलो होतो. बट सगळे हाच विचार करून सगळेजण आले होते आणि गणपतीसुद्धा होते, तर खूप गर्दी होती. आम्हाला खाली मिळालंच नाही. खूप सारी रश होता आणि गर्दी पण खूप सारी होती. त्याच्यामुळे आम्हाला, आणि सोबत माझा पिल्लूही होता. सो इकडे मला माझ्या पिल्लूला भूक लागलेली, तर चेंजिंग रूममध्ये मला फीड करावं लागलं. त्यानंतर इथे मी आणि माझा पिल्लू वाट बघत होतो. हा काही यायचं नाव नाही. बिलिंग काउंटरवरून फायनली नंतर आलेलं आहे. सामान आम्ही सगळं काही घेतलेलं आहे. त्यानंतर ऑटो करून आम्ही पोचलो डायरेक्टली माझ्या आत्तूकडे, कारण तिच्याकडे गणपती असतो. सो आरतीचा टाईम होता, आरती झालेली आहे व माझा इथे पिल्लू मस्त खेळत होता, टाईमपास करत होता. त्यानंतर माझ्या बहिणीकडे सुद्धा गणपती असतो, सो त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता. खूप मस्ती मज्जा चालू आहे, मस्त एन्जॉय करत आहेत. खूप मिस केलं मी तुम्हा सगळ्यांना, कारण यावेळी मला जाता नाही आलं. सो माझ्या लिटिल बहिणींनी इथे डान्स केला आहे. खूप सारा एन्जॉय केला सगळ्यांनी. हा माझ्या बहिणीचा गणपती आहे जीवचा. मला नाही जमलं जायला यावेळी. माझ्या पिल्लू आणि मी खूप मिस केलं. मिस यू कझन अँड ऑल फॅमिली. हा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. त्याच्यानंतर आमचा बाप्पा विसर्जन झालेला आहे. सगळ्यांनी कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कळवा. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.